नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ECGC लिमिटेड जे की एक एंटरप्राइज आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, याच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणजे PO या पदाची पदभरती आहे. ह्या पदासाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता, पूर्ण डिटेल जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 46 पेजेसचं हे ऑफिशियल जे आहे ते PDF आहे. याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये स्टार्टिंगलाच यांची साईट मेन्शन केलेली आहे www.ecgc.in. या वेबसाईटवरच तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन करू शकता आणि याची डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट पाहू शकता. पण सध्या तुम्ही स्क्रीनवर तीच ॲडव्हर्टाइजमेंट पाहत आहात. खाली सर्वप्रथम शेड्यूल दिलेला आहे की शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे. तर याची डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपल्या समोर आहे, जी की 10/11/2025 पासून आलेली आहे. याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट जे ॲप्लिकेबल कॅन्डिडेट असेल, जे एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे आपण काय शैक्षणिक पात्रता आहे ते पुढे पाहूया. पण याचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 11/11/2025 ते 2/12/2025 म्हणजे 11 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. ज्यावेळेस हे फॉर्म सबमिट होतील, याच्यामध्ये जशी डेट संपेल, तर जर मॉडिफिकेशन असेल किंवा पेमेंट रिलेटेड काही मॉडिफिकेशन किंवा करेक्शन्स असतील, तर करेक्शन विंडो जी आहे ती 6 डिसेंबर ते 7 डिसेंबर या 2 दिवसासाठी ओपन राहील. तुम्ही करेक्शन करू शकता. त्याच्यानंतर जे कॉल लेटर असेल प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगचं, ते 15/12/2025 ला येऊन जाईल, म्हणजे 15 डिसेंबरला. त्याचबरोबर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर इथं SC ST OBC PWBD कॅन्डिडेटसाठी 15/12/2025 तारखेला ऑनवर्ड्स तुम्हाला येऊन जाईल की तुमची जी परीक्षा असेल ती कधी आहे. जे तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे ते फर्स्ट वीकच्या जानेवारीमध्ये, म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवेलेबल होऊन जाईल. ऑनलाईन एक्झामिनेशन याची 11/1/2026 तारखेला होईल, जे की 2 ते 5 वाजेपर्यंत, दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत याची एक्झामिनेशन चालणार आहे. याचा जो रिझल्ट असेल तो 31/1/2026 ला रिझल्ट याचा जाहीर होणार आहे आणि याचा नंतरचा जो इंटरव्ह्यूचा फेज असतो तो फेब्रुवारी किंवा मार्च 2026 ला होऊन जाईल. त्याच्या डेट्स पण पुढे येतील या ऑफिशियल साईटवर. आता हे आपण पाहिलं टोटल वॅकन्सीज किती या प्रोबेशनरी ऑफिसरच्या. आता टोटल 30 वॅकन्सीज आहेत. त्या 30 वॅकन्सीजसाठी जे आहे ते प्रत्येक प्रवर्गानुसार इथं वितरित केले गेलेले आहेत. या व्हिडिओला पॉज करा, याची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा. तुम्हाला प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा दिलेल्या आहेत ते इथे दिसून जाईल. त्याचबरोबर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी PWBD चे जे स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे जागा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहूया. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे इंग्लिशमध्येच की तुम्हाला जे आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी जे फॉलोइंग जे क्वालिफिकेशन आहेत ते क्वालिफाय करणे गरजेचे आहे. तर काय काय बघूया. ह्याच्यामध्ये सिटीजन ऑफ इंडिया, इंडियन सिटीजनशिप आपण सर्वजण आहोत. पण काही विद्यार्थी असतात जे इथं मायग्रेट झालेले असतात, जसं नेपाळची असेल किंवा भूटान असेल किंवा तिबेटियन रेफ्युजीज असतील, त्यांच्यासाठी सुद्धा इथं ॲप्लिकेशन खुले आहेत, ते सुद्धा अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये एज लिमिट सर्वात महत्त्वाचं आहे. एज लिमिट काय आहे तर मिनिमम 21 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर्स. 21 पेक्षा तुमचं वय कमी नसावे, 30 पेक्षा जास्त नसावे. एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे, हे जनरलसाठी होतं. एज रिलॅक्सेशन SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष. जे PWBD स्टुडंट्स आहेत डिसॅबिलिटीज, तर त्यांना 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन्स वगैरे त्यांना 5 वर्ष. अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. काही एज रिलॅक्सेशन बद्दलच इथे जे आहे त्या नोटिसेस दिलेल्या आहेत. याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघूया. तर सिंपल एवढे क्वालिफिकेशन मी तुम्हाला इझिली सांगेल. तर इथं पोस्ट दिलेले आहे, डिसिप्लिन दिलेले आहे, जी भाषा असणार आहे ती तर हिंदी, जी राजभाषा असेल हिंदी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ही डिसिप्लिन दिलेला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय आहे, मास्टर्स डिग्री हिंदीमध्ये किंवा ट्रान्सलेशन विथ इंग्लिश ॲज कोर. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम 60% आणि SC ST OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5% ची सूट आहे. किंवा मास्टर्स डिग्री कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून इंग्लिश असेल, हिंदी असेल, कोर तुम्ही त्याच्यात सिलेक्ट केलेला असेल ॲज अ इंग्लिश कोर, तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल होतात. तर ही एलिजिबल क्रायटेरिया आहे. मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण खाली पाहूया तर काही कॅल्क्युलेशन असणारे पर्सेंटेजचं, त्याचबरोबर रिझर्वेशन कशा प्रकारे याच्यात दिलं जाईल, जे PWBD स्टुडंट्स असतील ते कशा प्रकारे जे असेल ते रिझर्वेशन क्लेम करू शकता, काय काय व्हॅलिड आहे काय इनव्हॅलिड आहे ते दिलेलं आहे. जसं की हेअरिंग प्रॉब्लेम असेल किंवा लिंब प्रॉब्लेम असेल किंवा एक हात नसतो, काही एक पाय नसतो, अशा डिसॅबिलिटीज असतात कॅन्डिडेट्सला, तर ते सुद्धा इथे जे आहे ते ॲप्लिकेबल आहेत. तर ते सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत. तुम्हाला हे रीड करायचं असेल, ह्या गाईडलाईन्स रीड करायच्या असतील तर सिंपली कॉमेंट सेक्शनमध्ये आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे आम्ही तुम्हाला हे प्रोव्हाइड करून टाकू. तर सर्वात खाली ज्यावेळेस आपण पाहता तर ऑनलाईन प्री एक्झामिनेशनचं जे ट्रेनिंग आहे
त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस पाहूया आपण. तर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ बेस ह्या एक्झामसाठी. याच्यामध्ये तुमची रिझनिंग ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयांची परीक्षा होणार आहे. टोटल 200 क्वेश्चन्स असणार आहेत. 200 मार्काची एक्झाम असणार आहे आणि 140 मिनिट तुम्हाला दिले जाणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बद्दलच इथं दिलेलं आहे की कसं आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर ज्यावेळेस तुम्ही हे क्वालिफाय कराल त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे याच्यामध्ये, जो सेकंड पेपर म्हणता येईल त्याला. याच्यामध्ये एसे रायटिंग आणि प्रिसिस रायटिंग आहे. त्याच्यासाठी 40 मिनिटाचा वेळ आणि 40 मार्क अशा प्रकारे इथे दिलेला आहे. नंतर इंटरव्ह्यू ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्याल, ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय व्हाल, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं, शॉर्टलिस्ट केलं जातं. तर त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू पास आउट व्हावं लागेल. पण ह्या एक्झामसाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये जे आहे ते 0.25 मार्क्स एका रॉंग क्वेश्चनसाठी जे आहे ते काटले जातील. म्हणजे याच्यात निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला ॲक्युरन्सी असणे गरजेचे आहे. एक्झामिनेशन सेंटर पाहू शकता महाराष्ट्रातील पुणे, त्याचबरोबर हे आहे मुंबई आहे, नवी मुंबई आहे, MMR रिजन ठाणे आहे. हे जे सेंटर्स आहेत ते तुम्ही कन्सिडर करा, वाचा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. जे सेंटर आहे ते सिलेक्ट करा आणि एकदा जर तुम्ही सिलेक्ट केले तर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते चेंज करता येणार नाही. महाराष्ट्राच्या बाहेरचं जरी एक्झामिनेशन सेंटर असेल तरी तुम्ही ते निवडू शकता. जसं हैदराबाद वगैरे याच्यामध्ये अवेलेबल आहे, म्हणजे अदर स्टेटमध्ये आहे. याच्यामध्ये स्कोअर्स बद्दल दिलेला आहे. कट ऑफ स्कोअर कशा प्रकारे असणार आहे, इंटरव्ह्यू कसा असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. पण हे काय वाचायची गरज नाही. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, इंटरेस्टेड असाल तर आम्हाला ते विचारू शकता. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर बद्दल पण दिलेलं आहे, तेही आम्हाला तुम्ही विचारू शकता. फॉर्म कसा भरायचा आहे तर ऑनलाईन यांची जी वेबसाईट आहे मी तुम्हाला स्टार्टिंगला वरच सांगितलेले आहे त्या साईटवर जायचं आहे ECGCच्या आणि तुम्हाला तिथे जाऊन तुमचे जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करायचे आहे. तुमचा फोटो, सिग्नेचर सबमिट करायचा आहे आणि तुम्ही हा फॉर्म इझिली तिथं अप्लाय करू शकता. इथे खाली सुद्धा त्याचीच पूर्ण प्रोसेस जी आहे ती दिलेली आहे. याच्यामध्ये फी पाहूया आता किती आहे. त्या ॲप्लिकेशन फी जी आहे, त्याचबरोबर इंटिमेशन चार्जेस आहेत. SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी जे इंटिमेशन चार्जेस आहेत ते 175 आहेत आणि 950 ॲप्लिकेशन फीज इन्क्लुडिंग इंटिमेशन चार्जेस फॉर ऑल अदर्स. म्हणजे SC ST PWD या उमेदवारांसाठी 175 रुपये फीस पडेल आणि ऑल अदर्ससाठी 950. बँक चार्जेस वगैरे असतील ते अतिरिक्त पडतील. करेक्शन वगैरे करायचं असेल फॉर्ममध्ये तर 6 आणि 7 डिसेंबर या दिवशी जे आहे ते याचं मोड ऑफ जे करेक्शन विंडो आहे ते ओपन राहील आणि मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फी ही भरू शकता. अशा प्रकारे हे प्रोबेशनरी ऑफिसरसाठी जर तुम्ही मास्टर्स डिग्री असेल, इंग्लिश कोर लँग्वेज असेल, हिंदी हा विषय असेल किंवा कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री झालेली असेल, मास्टर झालेला असेल तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल आहात. तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. जर इंटरेस्टेड असाल तर कॉमेंट करा. आमच्याशी चर्चा करायची असेल, या व्यतिरिक्त दुसरा कोणताही टॉपिक असेल, कोणतीही जॉबबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट व्हायला विसरू नका. बरेच विद्यार्थी तिथे कनेक्ट होत आहेत, त्यांच्या क्युरीज विचारत आहेत, तर त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.